तुम्हाला याच्या आधी व्लॉग मध्ये एक दुसरा गोल चेहरा दिसत होता. आता तुम्हाला एक दुसरा गोल चेहरा दिसतोय. थोडासा बारीक झालाय पण ठीक आहे, आपण परत गोल होऊया. सध्या आम्ही बनवतोय कुकर मध्ये बिर्याणी. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही सगळ्यात पहिले तर हे बनवून घेतलंय, मॅरिनेट केलंय. आता याला ठेवून देणार बाजूला. आणि कोशिंबीर वगैरे बनते, म्हणजे आपलं साधं काम नाहीये एकदम. सगळं कोशिंबीरसाठी दही काढून घेतले, सगळे चॉपिंग वगैरे करून दिले. आता शॉपिंग मी केलेली आहे. ह्याच्यानंतर तू जाऊन बस. आता हेड शेफ काम करतील. अच्छा, मी असिस्टंट म्हणजे बाजूला बसू. कांदा आहे, व्लॉग बनव. कांदा याच्यात पण कांदा आहे, बिर्याणीसाठी कोथिंबीर आणि कोशिंबीरसाठी कापून ठेवला आहे. मॅरिनेट मध्ये काय काय टाकलेलं आहे ते सांग. याच्यामध्ये दही आहे, अद्रक लसूण मिरची आणि धनियाची पेस्ट आहे. त्याच्यानंतर हळद आहे आणि एव्हरेस्टचा तंदुरी मसाला आहे. तर अंकितची रेसिपी स्टार्ट झाली आहे आणि तो डायरेक्ट कुकरमध्ये बिर्याणी बनवत आहे. आम्ही बासमती तांदूळ ऍक्च्युली मागवले होते पण तुकडा मिळाला आहे आणि तोच आम्ही आता घेतला आहे वापरायला आणि त्याला सोक करून ठेवलंय. आणि बाकीचे सगळे कटिंग झालेलं आहे आणि तेलामध्ये जिरं घातलं आहे. तर चल अंकित, बाकीचं ही रेसिपी मेन म्हणजे बॅचलर साठी आहे. जर तुम्ही माझ्यासारखे एकटे राहत असाल तर तुमच्यासाठी 2 मिनिटाचं काम आहे. काही काही गोष्टी अवॉइड करू शकता. टमाटर वगैरे नाही टाकलं तरी चालेल. डायरेक्ट फक्त तुम्हाला थोडंसं जिरं टाकायचं, तेल घेतलंय आपण आणि कांदा कुठल्या पण शेपमध्ये घ्या, चॉपर वगैरे कापून, काही फरक नाही पडत. स्पेशली बॅचलर मुलांसाठी आहे. रांकीत आता बॅचलर राहतो दिल्लीमध्ये, तसं काय काय बनवत असतो ओबड दोबड गोष्टी. जर आपण खायसाठी एवढं कमवतोय तर खायला जेव्हा बनवतो तेव्हा एकदम आरामात बनवा, व्यवस्थित बनवा, आपल्याला जसं आवडतं तसं बनवा. भले 2 टाइम खा. काही लोक बोलतात की थोडं कलरफुल खाल्लं पाहिजे जास्तीत जास्त. तर कोशिंबीर पण आपण बनवली आहे. थोडासा तामझाम करावा लागतो पण ठीक आहे, स्वतःच्या पोटासाठी केलं पाहिजे. बरोबर आहे. आणखी 2 वेळा स्वयंपाक करतो, जॉब सुद्धा करतो आणि आता इथं आल्यावर ते मी बनवायला पाहिजे पण अंकित आम्हाला बनवून खाऊ घालतोय. बस आता या कांद्याला होऊ द्यायचा आरामात. आपण झाकण ठेवून देऊ आणि याला ब्राऊन होऊ देऊ. थोडासा गॅस वाढवू, थोडंसं मीठ घालून दे त्याच्यामध्ये, म्हणजे लवकर ब्राऊन होईल. बघ काचेची बरणी आरामात ओपन कर. बस बस, जास्त होईल. आता झाकण ठेवून देशील ब्राऊन होईपर्यंत. आरामात बोलायचं. त्याच्यानंतर मग आपण ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये टाकूया. पुन्हा त्याला थोडंसं फ्राय होऊ देऊया. मग त्याच्यानंतर जाईल मेन मसाला जो मॅरिनेट करून ठेवला आपण. टोमॅटो जाईल, टोमॅटो पहिले आणि मग ते जाईल. तर एकदम बेसिक. आणि मग त्याचं जेव्हा आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकू त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं 15 मिनिट अजून त्याला होऊ द्यायचं. कारण जेव्हा आपण राईस टाकतो त्याच्यानंतर मग ते चिकन कडक राहतं, एवढं व्यवस्थित शिजत नाही. तर मग ऑलरेडी त्याला थोडंसं होऊ द्यायचं. काही होत नाही, जास्तीत जास्त काय थोडा एक्स्ट्रा सॉफ्ट बनेल तुमचं चिकन. काय फरक पडतो. आपण असं बॅचलर मित्र, आपल्याला खायला भेटत नाही. फार जास्त काय करायची गरज नाहीये. ब्राऊन झाले ऑलमोस्ट. ठीक आहे, याला अजून होतील हे. तोपर्यंत आपण आलं, हिरवी मिरची, लसणाची आणि कोथिंबीर याची पेस्ट मॅरिनेटला आपण वापरली होती. अर्धी आणि अर्धी, 1 चमचाभर असेल, टेबल स्पून. आता ही होत राहील मस्त. तोपर्यंत कांदा पण याच्यासोबत होत राहील. बाजूच्या गॅसवर ते दुसऱ्याचं पाणी तापते. अजून तिथं पडलाय बेडवर. आंघोळीचं पण नाव घेत. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला आणि चिकन टाकायचे.
आणि राईस टाकून कुकर बंद. जशी खिचडी बनवतो तसंच आहे, जास्त काही करायची गरज नाहीये. लेअर बिअर लावायचं टेन्शन नाही. कारण नंतर सगळंच मिक्स होतं, मग त्याच्यापेक्षा आपण, आणि आपल्याकडे कुठे भाई एवढी ट्रिक येते सगळं करायची, हे करायचं सिंपल. आता आपण टाकूया टोमॅटो, नाही टाकलं तरी चालेल, आपली जरा तंगी असते पोरांची. तुम्ही नाही टाकले तरी चालेल, आम्ही बापाच्या राज्यात मजा करतोय. एकटे असतो तेव्हा आम्ही पण असंच कुठला तरी एक टोमॅटो कापला नाही कापला. तर याला पण होऊ देऊया आपण. याला झाकण ठेवून होऊ दे, म्हणजे चांगलं तो मऊ होईल. हो, तर सगळं झालंय टोमॅटो वगैरे. तर हे पीस थोडेसे आपण फ्राय करण्यासारखे, म्हणजे विदाऊट ग्रेव्ही टाईप खाली लावून घेऊया थोड्या वेळासाठी. नंतर मग जेव्हा जेव्हा फ्राय होऊन जाईल त्याच्यानंतर मग आपण हे मॅरिनेट केलेलं सगळं यूज करू त्याच्यावरती. थोडंसं फ्राय होऊ देऊया यांना आपण. आणि हा मसाला, मग हा मसाला नंतर टाकू. थोडासा याला शेक लागू देऊ आणि मग त्याच्यानंतर तो टाकूया. थोडंसं फ्राय होऊ देऊया चिकन. थोडं जास्त फ्लेमवरतीच याला आपण होऊ देऊया. मिक्स केलं का तू ते? हो, सगळं मिक्स केलंय. आता होतं घरात तर टाकतोय. बटर नसलं तर नाही, नसलं तर नाही. बॅचलर्स कडे एवढं नसतं. ऍटलीस्ट आमच्या रूम मध्ये नसायचं बाबा. याला होऊ द्यायचं व्यवस्थित, थोडंसं फ्राय वगैरे होऊ द्यायचं, मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. त्याच्यानंतर हे टाकून घ्यायचं थोडंसं याच्यासोबत पाणी. ते परत होऊ द्यायचं मस्त 10 मिनिट झाकण लावून, मीडियम गॅस किंवा हाय गॅस जसं तर. आणि मग थोडंसं जेव्हा होऊन जाईल त्याच्यानंतर मग राईस टाकायचं. मीठ कमी टाकायचं कारण की ऑलरेडी आपण चिकन टाकलं. मॅरिनेट करताना सुद्धा टाकलं आणि कांद्यामध्ये पण घातलं होतं थोडं. येस. बटर टाकल्यानंतर काय टेस्ट येतोय, म्हणजे जी खायची इच्छा अजून वाढते. सुगंध येतोय. सुगंध. आणि आता हे जे मॅरिनेशनचं जे सगळं होतं ते पण टाकून घेऊया. याच्यामध्ये होतं, हे रेकॉर्ड केलेलं की नाही आठवत नाही आम्हाला आता. तर याच्यामध्ये होतं टँगीनेस यायला लिंबू, चाट मसाला, दही, त्याच्यानंतर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आम्ही टाकलेला याच्यामध्ये, हळद आणि मीठ आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. तर असं सगळं आम्ही मस्त सुगंध येतो. काही लोक याच्यामध्ये एक अंड फोडून पण टाकतात जेव्हा मॅरिनेट करतात तेव्हा, किंवा असं पण टाकू शकतात, ज्याच्याने थोडंसं त्याला एक लेअर येते चिकनला. आम्ही टाकलेला आहे खूप, म्हणजे एखाद्याला जर आवडत असेल तर मस्ट ट्राय. हे काय टाकतोय आता? हा हैदराबादी मसाला होता आपल्याकडे, घरामध्ये अवेलेबल होता हैदराबादी मसाला. पुरेशने आणलेला होता त्याच्या रूम मध्ये न्यायसाठी, इथं राहू दिला. तंदुरी मसाला तर आहे त्यामध्ये, पण आता हा पण टाकून यूज करतोय. त्याचा पण हैदराबादी बिर्याणी मसाला ऑप्शनल आहे, घरामध्ये होता म्हणून घातलाय. पूर्वेश पण हे असे पॅकेट आणत असतो रेडी टू मिक्स वाले, आणि त्याच्या रूमवरती तो असं बनवत असतो. दोघेही मुलं आता बॅचलर आहे, आपापल्या ठिकाणी असं काय काय बनवत असतात त्यांच्या हिशोबाने.
आणि आज दोघेही आलेले आहेत, दोघेही घरी आहेत, पूर्ण फॅमिली आहे आमची आज घरी. छान वाटतंय. पाणी घातलं याच्यामध्ये, 1 ते 1.5 ग्लास पाणी दिसतंय मला ना. पाणी टाकून झाल्यावर किती मिनिटं आता झाकण ठेवणार आशू? 10 मिनिट ठेवूया मीडियम फ्लेमवर. 10 मिनिटं आता मीडियम फ्लेमवर ते ठेवलेलं आहे. मीठ घातलं आहे. मीठ घेताना शूट नाही केलं. आता तांदूळ टाकूया. आता चांगलं बॉईल केलं आता आपण ऑलमोस्ट चिकन व्यवस्थित. तांदूळ पण भिजत घातले होते छान अर्धा तास. तांदूळ टाकले. आता काय नाही, आता आपल्याला थोडस मिक्स करून याला आणि लावायची. खिचडी लावतो तसं. खिचडी बिर्याणी आपली. किती शिट्या? 2 मध्ये होऊन जाईल ना? 2 मध्ये होऊन जाईल. लगेच खायचे असेल तर 3 लावून घे. नाही एकदम म्हणजे आता तू त्याला वाफवलेला आहे आणि तांदूळ पण सोक केले आहे चांगले, तर मला असं वाटतं की 2 मध्ये होऊन जायला पाहिजे. चिकन मेन आहे, ते व्हायला पाहिजे. होऊन जाईल कारण त्याला मॅरिनेट पण केलेलं आहे ना, मग ते 2 शिट्टीमध्ये होऊन जाईल. चला आता कुकर बंद करूया आणि शिट्टी झाल्यावर ते तुम्हाला भेटूया. 2 शिटीमध्येच आपली बिर्याणी झाली आहे. 2-3 शिट्या लागल्या 3 कारण क्वांटिटी जास्त होती. आय होप चिकन झालं असेल याच्यामध्ये. आणि आपला रायता. बोलता बोलता तोंडाला पाणी सुटतंय बाई. काळा प्लेट काढूया. चिकन शिजलंय का ते बघ आधी. पीस सॉफ्ट आहे का बघ. तिखट कसं आहे? नॉर्मल. आता जे खरं आहे ते सांग पटकन, नाही, म्हणजे चेंज करायला. नाही खरंच छान झाली एकदम मस्त. 1 नंबर. जास्त तिखट नाही झाली. रायता सोबत खाऊन बघ पाहिजे तर. म्हणजे अजून तिखट पाहिजे होती मला, पण ठीक आहे नॉर्मल आहे, चांगली. चला मग पटपट खायला घेऊया. ताटामध्ये काढूया. व्हेजिटेरियन असण्याची शिक्षा. आज घरामध्ये मस्त अशी बिर्याणी बनली आहे आणि साहेब काय खातायत? दूध चपाती. नॉनव्हेज न खाण्याची व्हेज खाण्याची शिक्षा. खाओ दूध रोटी खाओ. हम मस्त बिर्याणी खाएंगे. व्हेज पुलाव मिळण्यासाठी लाईक करा. 1 लाईक वरती 1 आयटम येत राहिले. रेडी आहे आपली बिर्याणी. आता जास्त काही करू नका, डायरेक्ट बनवायला घ्यायची आणि खायला घ्यायची. चला खाऊ द्या बाबा. खूप झाले ब्लॉग. खाऊया आता. बाय तर कर सगळ्यांना. बाय मित्रांनो. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, रिव्ह्यूज द्या की तुम्हाला कसे ब्लॉग हवेत. आपण मस्ती करूया. आता मी आहे, 2 महिने आहे. जे तुम्हाला करून घ्यायचं सांगा, आपण करून घेऊ त्या बाईकडनं. ठीक आहे? सगळं करून घेऊ आपण. ठीक आहे. चला बाय.